नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता. अलाहाबादला आपत्कालीन मुख्यालय कोणी बनवले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग. लॉर्ड कॅनिंग. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एकूण 25 प्रश्न आपण पाहणार आहोत. 25 प्रश्नांपैकी कमीत कमी 20 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे. असे काही प्रश्न पाहणार आहोत जे प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. चला तर बघूया प्रश्न पहिला. पहा, अलाहाबाद आणि बनारस येथून 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? प्रश्न महत्वपूर्ण आहे. अलाहाबाद आणि बनारस येथून 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे लियाकत अली. लियाकत अली. पुढचा प्रश्न पहा, 1857च्या उठावाला सुरुवात कुठून झाली? याचं उत्तर यायलाच पाहिजे. हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये 10 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेला आहे. 1857च्या उठावाला सुरुवात कुठून झाली? या ठिकाणी योग्य उत्तर आहे बराकपूर. बराकपूर. हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये सुद्धा खूप वेळा विचारला गेलेला आहे. पुढचा प्रश्न पहा, 1857च्या उठावाच्या वेळी भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग. 1857च्या उठावाच्या वेळी भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग हे होते. पुढचा प्रश्न, 1857च्या उठावाला सुरुवात कोणत्या सैनिकाने केली? कोणत्या सैनिकाने सुरुवात केली? योग्य उत्तर आहे मंगल पांडे. 1857च्या उठावाला सुरुवात कोणी केली? तर मंगल पांडे या सैनिकाने केली. पुढील प्रश्न पहा, दोन शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरतात? दोन शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरतात? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे संयोग चिन्ह. दोन शब्द जोडताना संयोग चिन्ह हे वापरतात. पर्यावरण नियोजनाशी संबंधित संस्था कोणती आहे? पर्याय पहा. उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे. पर्यावरण नियोजनाशी संबंधित संस्था कोणती आहे? योग्य उत्तर आहे नीरी. नीरी. भारतात किती प्रमुख बंदरे आहेत? किती प्रमुख बंदरे आहेत? योग्य उत्तर आहे 12. लक्षात ठेवा, भारतात प्रमुख 12 बंदरे आहेत. पुढचा प्रश्न पहा, सुरत शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? काय म्हटलं आहे? सुरत शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? विद्यार्थी मित्रांनो, ट्रिक सांगतो. सुरत. त शेवटी अक्षर कोणतं आहे? त. आणि त वरूनच आपल्या उत्तराची सुरुवात आहे तापी, असं लक्षात ठेवायचं आहे. सुरत शेवटी त आहे, त वरून तापी असं लक्षात ठेवायचं आहे. सुरत शहर तापी नदीकाठी आहे. पुढचा प्रश्न पहा, वातावरणात कोणता वायू सर्वात जास्त प्रमाणात असतो? हा प्रश्न 4 ते 5 वेळेस तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. वातावरणात कोणता वायू सर्वात जास्त प्रमाणात असतो? योग्य उत्तर आहे नायट्रोजन. नायट्रोजन. पुढील प्रश्न पहा, सत्यमेव जयते हे पुस्तक कोणी लिहिले? सत्यमेव जयते हे पुस्तक कोणी लिहिले? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे सोनिया गांधी यांनी सत्यमेव जयते हे पुस्तक लिहिले. झाशी येथून 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? झाशी येथून 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? योग्य उत्तर आहे राणी लक्ष्मीबाई. राणी लक्ष्मीबाई. मंगल पांडे यांना कधी फाशी देण्यात आली? योग्य उत्तर आहे 8 एप्रिल 1857. मंगल पांडे यांना 8 एप्रिल 1857 या दिवशी फाशी देण्यात आली. पुढचा प्रश्न पहा, कानपूर येथून 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? कानपूर येथून 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? तर तात्या टोपे आणि नानासाहेब. तात्या टोपे आणि नानासाहेब यांनी कानपूर या ठिकाणी 1857च्या उठावाचे नेतृत्व केले. लखनौ, अवध येथून
1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? तर बेगम हजरत महल यांनी लखनौ अवध येथून 1857च्या उठावाचे नेतृत्व केले. लक्षात ठेवा, बेगम हजरत महल. पुढील प्रश्न पहा, शरीरातील रक्त शुद्ध करणारा अवयव कोणता आहे? शरीरातील रक्त शुद्ध करणारा अवयव कोणता आहे? योग्य उत्तर आहे मूत्रपिंड. मूत्रपिंड. पुढचा प्रश्न, भारताचे लायन गेट म्हणून कोणाला ओळखले जाते? भारताचे लायन गेट म्हणून कोणाला ओळखले जाते? पर्याय पहा, मुंबई, कोलकाता, चेन्नई, पंजाब. या ठिकाणी योग्य उत्तर आहे कोलकाता. भारताचे लायन गेट म्हणून कोलकाता या शहराला ओळखले जाते. पुढील प्रश्न पहा, भारतात तांदळाची वाटी म्हणून कोणाला संबोधले जाते? भारतात तांदळाची वाटी म्हणून कोणाला संबोधले जाते? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे छत्तीसगड. छत्तीसगड. पुढील प्रश्न पहा, गुलाबी शहर म्हणून कोणाला ओळखले जाते? सर्वांना उत्तर यायलाच पाहिजे, कारण हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये 5 ते 6 वेळा विचारला गेला आहे. तलाठी भरतीमध्ये हा प्रश्न खूप वेळा विचारला गेला आहे. गुलाबी शहर म्हणून कोणाला ओळखले जाते? तर जयपूर. जयपूर. पुढचा प्रश्न पहा, मॅचेस्टर ऑफ इंडिया कोणाला म्हणतात? मॅचेस्टर ऑफ इंडिया कोणाला म्हणतात? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे अहमदाबाद. मॅचेस्टर ऑफ इंडिया अहमदाबाद. माय ट्रूथ. माय ट्रूथ हे पुस्तक कोणाचे आत्मचरित्र आहे? पर्याय पहा, सरदार पटेल, मुन्शी प्रेमचंद, इंदिरा गांधी, नरेंद्र मोदी. विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे इंदिरा गांधी यांचं आत्मचरित्र आहे. कोणतं? माय ट्रूथ. पुढचा प्रश्न पहा, दिल्लीतून 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? दिल्लीतून 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? तर बहादूर शाह जफर यांनी दिल्ली या ठिकाणाहून 1857च्या उठावाचे नेतृत्व केले. काय नाव आहे? बहादूर शाह जफर. पुढचा प्रश्न पहा, बिहार येथून 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? योग्य उत्तर आहे नेता कुंवरसिंह. कुंवरसिंह यांनी 1857च्या उठावाचे नेतृत्व केले. कोणत्या ठिकाणाहून? बिहार या ठिकाणाहून. पुढील प्रश्न पहा, कोणत्या भूमीला मंदिरांची पवित्र भूमी म्हणतात? कोणत्या भूमीला मंदिरांची पवित्र भूमी म्हणतात? या ठिकाणी योग्य उत्तर आहे तामिळनाडू. तामिळनाडू. दिलवाडा मंदिरे कोणत्या धर्माशी संबंधित आहे? दिलवाडा मंदिरे कोणत्या धर्माशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे जैन धर्म. जैन धर्म. हम्पीचे अवशेष कोणत्या राज्यात आहे? हा प्रश्न रेल्वे भरतीमध्ये खूप वेळा विचारला गेला आहे. हम्पीचे अवशेष कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे कर्नाटक. कर्नाटक. पुढचा प्रश्न पहा, द व्हाईट टायगर हे पुस्तक आहे, याचे लेखक कोण आहेत? द व्हाईट टायगरचे लेखक कोण आहेत? पर्याय पहा, विश्वास पाटील, राम सुतार, अरविंद अडिगा, मुकेश अडिगा. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. द व्हाईट टायगर हे जे काही पुस्तक आहे ते अरविंद अडिगा यांचं आहे. लक्षात ठेवा, द व्हाईट टायगर, अरविंद अडिगा. विद्यार्थी मित्रांनो, आपला शेवटचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. पहा प्रश्न काय आहे. ट्रेन टू पाकिस्तान ही कादंबरी कोणी लिहिली? ट्रेन टू पाकिस्तान ही कादंबरी कोणी लिहिली? पर्याय पहा, आर भागवत, लाल बहादूर शास्त्री, खुशवंत सिंग, मनमोहन सिंग. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर असणार आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण असे प्रश्न पाहिलेले आहे जे प्रश्न पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारले गेले आहे, जे प्रश्न तलाठी भरतीमध्ये वारंवार विचारले गेलेले आहेत. सर्व प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, लिहून ठेवायचे
आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.